आपण आपल्या व्यसनाला हरवलेलं आहे असे समजण्यासाठीची लक्षणं काय काय आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही एक अशी लढाई आहे जी जी आता सध्या व्यसनाधीन आहेत किंवा व्यसनाशी स्ट्रगल करत आहेत, त्या लोकांसाठी ही एक लढाईच आहे. तो शत्रू दिसत नाही आहे. असा असा शत्रू आपल्या जीवनामध्ये आहे जो फिजिकल शत्रू नाही आहे. तो आपल्या डाऊनफॉलसाठी काम करतोय असं समजून आपण जेव्हा ही लढाई लढतो आणि त्या परिस्थितीतनं मात करत एक एक दिवस जुळत का होईना, पण आपण जेव्हा सोब्रायटी मेंटेन करायला लागतो त्यावेळेला ती लढाई आपली कंटिन्युएशनमध्ये राहते. पण आपण त्या व्यसनाला हरवलेलं आहे किंवा आपल्यावर असणाऱ्या परिस्थितीवर मात करून आपण पुढे गेलेलो आहे असं समजण्यासाठीचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे ज्या वेळेला आपण आपली असलेली सोब्रायटी एन्जॉय करायला लागतो आणि आपण इतके दिवसापासून कुठल्याही व्यसनाला बळी पडलेलो नाही अशी कंडिशन ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण त्या गोष्टीला प्राऊड फील करायला लागतो. ज्या वेळेला हा प्राऊड फील येतो त्यावेळेला असं समजायला हरकत नाही की आपण त्या व्यसनाला आता हरवलेलं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं ना की आमच्याकडनं दाखल केलेले जितके मित्र होते किंवा ट्रीटमेंट घेऊन बाहेर पडलेले जी कोणी लोक होते ते लोक त्या पर्टिक्युलर कंडिशनमुळे घेत नाहीत. अशी जी परिस्थिती असते ती फार काळ टिकत नाही. ते कधी ना कधीतरी परत त्या व्यसन स्वतःच्या विळख्यामध्ये घ्यायला सुरुवात करतात. सो अल्टिमेटली प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेला तुम्ही त्या सोबत राहण्याला एन्जॉय करायला लागता आणि त्या गोष्टीचा प्राऊड फील करायला लागता त्यावेळेला असं समजायला हरकत नाही की तुम्ही त्या व्यसनावर आता मात केलेली आहे. दाखल झालेले कित्येक 10 वर्षापासूनचे किंवा 4-5 वर्षापासूनचे जे जे काही मित्र आम्हाला परत भेटायला येतात किंवा परत कॉल करतात त्यावेळेला ते आम्हाला ही गोष्ट सांगतात की सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जे काही नियम सांगत होतात किंवा तुमच्याकडे आल्याबद्दलचा जो काही तुमच्याबद्दलचा राग होता तो आता नाही आहे. कारण का आता तुम्ही जे काही सांगत होतात त्या काळामध्ये ते कशाप्रकारे योग्य होतं हे आम्हाला आत्ता कळायला लागलं. सो प्रत्येक माणसाला जो काही मार्ग आपण त्याला जेव्हा दाखवत असतो त्यावेळेला तो त्याच वेळेला एक्सेप्ट करेल अशातली गोष्ट नाही आहे. पण आफ्टर सम टाईम, आफ्टर सम पिरियड जेव्हा त्या गोष्टी कशाप्रकारे त्याच्यासाठी गरजेच्या आहेत आणि त्या अप्लाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे आनंद येत चाललेला आहे आणि तो आनंद घेताना ते आपल्या आयुष्याला आता एन्जॉय करायला लागलेले आहेत किंवा आपल्या फॅमिली लाईफला आता एन्जॉय करायला लागलेले आहेत आणि आता इतर लोक तो कुठल्याही प्रकारच्या व्यसनात नाही आहे या गोष्टीच्याबद्दल लोक प्राऊड फील करायला लागलेत. त्यावेळेला आपण आपल्या मानसिकतेमध्ये आपण असं सांगू शकतो की आपण त्या व्यसनाच्या एकंदरीत विळख्याला त्या पर्टिक्युलर माइंडसेटला आपण त्याच्यावर मात करून आता पुढे निघालेलो आहोत असं समजायला हरकत नाही. धन्यवाद.